आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, महिला वर्गांवरती मी का बोलणार आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे देव अवतार होते, कारण त्यांना देव स्वरूप देणारे माँसाहेब जिजाऊ होत्या. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले एवढे शूरवीर कशामुळे, तर ते माँसाहेब जिजाऊमुळे. बरोबर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर शहाजी महाराजांचं तुम्हाला लई माहीत नसेल, कारण थोडक्यात सांगायचं म्हणल्यावर ज्या टायमेला स्वराज्याची ठिणगी पेटाला बी देत नव्हते, त्या टायमेला लढा शहाजी महाराज जळवून ठेवलेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील त्यांनी का ठेवत होते, त्यांच्यामध्ये ती जिद्द काय येत होती, तर माँसाहेब जिजाऊंमुळे. त्याच्यानंतर छत्रपती शहाजी महाराजांना हातपारी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांना मुळातनं तयार केले माँसाहेब जिजाऊंना, हिंदवी स्वराज्य तयार झालं. छत्रपती संभाजी महाराज माँसाहेब जिजाऊंनी तयार केले, अटकेपार झेंडे लावले. तुम्हाला माहीत आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास. तर महिला वर्गाने शिवचरित्र वाचा, भगवद्गीता वाचा, गरुड पुराण वाचा. आपल्या मुळात घरातनं सुख करता दुःख हरता बी अजून पुरी पुराणं येत नाही आहे. तिसरा मुद्दा माझा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला हिंदवी स्वराज्य दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो लढा भारी आक्रमणकारीच्या विरोधात होता. छत्रपती शिवाजी महाराज उठले आणि प्रत्येक मावळ्याच्या हातात तलवार दिली. आज या देशाला आपल्याला लढायचं आहे, जीव द्यायचा आहे, जीव घ्यायचा आहे आणि हिंदवी स्वराज्य घडवायचं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज असत असते तर छत्रपती शिवाजी महाराज तलवार देत असते का आपल्या हातात? नाही. आज आपल्या देशाला कशी गरज आहे, तर आज आपल्या देशाला आपलं युवा वर्ग व्यवसाय करणं गरजेचं आहे. आपण व्यवसाय केलो, आपण कमवलो, तर आपण 4 पैसे कमवणार, आपलं घर सुधारणार. आपण 4 पैसे खर्च करणार, कमवला, खर्च केला, टॅक्स भरलो, गावाचं डेव्हलपमेंट झालं, राज्याचं डेव्हलपमेंट झालं, तसंच देशाचं डेव्हलपमेंट झालं. तर आपण व्यवसाय करणार, तो व्यवसायानं देश सुरक्षा होणार. छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात घेणं गरजेचं. डोक्यावर आता घेतलो आपण, डोक्यात घेणं गरजेचं म्हणजे काय, जर छत्रपती शिवाजी महाराज आज आता असते तर आज आपल्याला काय उद्देश देत असते त्यांनी, आपला 18 पगड जाती, आपले भूमिपुत्र कमवायला शिका. प्रत्येक आता आपण जर कुठल्या तरी क्षेत्रात आहे, आपलं एक किराणी दुकान आहे, तर आपल्या दुकानात सर्व काय मिळून दे. आपल्या लोकांना जे बाहेर जायला लागायला ते बी आपल्या गावात, प्रत्येकानं शिक्षणात असतो, व्यवसायात असतो, आपल्या क्षेत्रातला छत्रपती होणे. छत्रपती हे सगळ्यात मोठी पदवी आहे आपल्यासाठी. प्रत्येकानं आपल्या क्षेत्रात सगळ्यात मोठ्यात मोठं होणे, छत्रपती होणे हे आपल्या डोक्यात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज आज रसत असते तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला हेच उद्देश देत असते की आज आपल्याला देशासाठी असं काम करणं गरजेचं आहे. आणि अनेकदा सांगतो, महिला वर्गाने धर्म टिकला तर गाव टिकलं, गाव टिकलं तर देश टिकलं, आणि देश टिकला तर आम्ही सगळे टिकलो. बोला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की.